शिवडी ते नावाशेवा जाणारा जो अटल सेतू आहे तो आता खुला झालेला आहे। आपण बघू शकता हे गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। एकूणच साधारणपणे 8 वाजता हा खुला होणार होता, तशा प्रकारची माहिती जी आहे ती MMRDA कडनं देण्यात आलेली होती। एकूण 21.8 लांबीचा हा संपूर्ण रस्ता आपल्याला पाहायला मिळतो। 250 रुपयाचा टोल यासाठी MMRDA कडनं सरकारकडनं राज्य सरकारकडनं ठेवण्यात आलेला आहे। आणि एकूणच जे मुंबई असेल, मुंबईवरनं पुण्याला जाणारे असेल किंवा मग गोव्याला जाणारे असतील त्यांच्यासाठी सोयीस्कर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कुठं चालले आहेत, एकूण पहिला त्यांचा हा सफर म्हणावा लागेल। काय म्हणता, पहिली सफर आहे तुमची? पहिली सफर आमची। खूप एक्साइटेड आहे आम्ही, खूपच एक्साइटेड आहोत आमच्यासाठी खूप। आम्ही जर पहिल्यांदा डिसाईड केलं याच पनवेलला जातोय आम्ही, आमच्या म्हणजे खोपोलीला जातोय आणि फार एक्साइटेड आहोत। बघूया कसा काय एक्सपिरियन्स आहे। एकूण जो आपण या बाजूनी जायचो, वाशी असेल त्या साईडनी जायचो, किती अंतर लागायचं आणि आता साधारण तुम्हाला किती वेळ वाचेल? 2.5 तास लागायचा। आता बघूया एक्झॅक्टली किती वेळ वाचतोय असं म्हणतात। तसंही 2.5 तास लागायचं ट्रॅफिक। हो, 2.5 तास तर लागायचं। पण टोल बद्दल काय तुम्हाला शंका आहे? 250 एवढा मोठा ब्रिज बनवलाय, एवढं काय म्हणतात त्याला इन्फ्रास्ट्रक्चरचं आश्चर्य आहे मोठं भारतातलं, पूर्ण देशातलं, तर 250 रुपये ओके आहे। मोदींना श्रेय जातं सर्व। आपण बघू शकतो की हे काही प्रवासी आहेत जे आपल्या भावना व्यक्त करत आहेत। अजूनही काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कशा प्रकारे बघता आहात, कुठं चाललात? कुठे नाही स्पेसिफिकली, पण नवीन ब्रिज ओपन झालेला आहे म्हणून आम्ही आहोत। हो, अँड द रोड लेस ट्रॅव्हल्ड। आणि आम्ही दहिसरवरनं आलोय, एवढ्या लांब। ठीक आहे, आमच्यासाठी जास्त तो थोडासा लांबचा आहे, पण इकडच्या ज्या मुंबईच्या ज्या मुख्य शहरातल्या लोकांसाठी हा खूप सुविधाजनक आहे। आणि गौरवाची गोष्ट, एवढा मोठा ब्रिज 13 किलोमीटर, किती 13 का 14 ना, 21 किलोमीटरचा, बापरे केवढा मोठा ब्रिज आहे। तर बघूया कसा प्रवास होते। तर ही बघू शकतो की दहिसरवरनं आलेत आणि फक्त सफर करण्यासाठी, एकूण आनंद घेण्यासाठी या मार्गाचा हे प्रवासी जे आहेत ते आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। एकूण जर का बघायचं तर 21.8 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण रस्ता आहे, ज्यापैकी 16.5 किलोमीटर हा फक्त समुद्रावर बांधण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे एकूण एक वेगळा अनुभव जो आहे तो देखील या सफरी दरम्यान सर्व प्रवाशांना मिळणार आहेत। कॅमेरामॅन अजित शिवतरकरसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।